नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, द कायझन कॉम्पिटिटिव्ह फोरम मध्ये आपलं स्वागत आहे. आज या ठिकाणी आपण इतिहास विषयाचे 30 प्रश्नाचा समावेश केलेला आहे. ठिकाणी त्यामध्ये आपण या ठिकाणी प्राचीन आणि मध्ययुगीन इतिहास यावरती मागील प्रश्नपत्रिका आधारित प्रश्नसंच केलेला आहे. म्हणजे सर्व प्रश्नसंच तुमचा असणार आहे. या ठिकाणी त्यामध्ये पार्ट 1 या ठिकाणी घेत आहोत. तर बघा ठिकाणी सुरू करू प्रश्नसंच आपला. जे काय आपण आहे पीओक्यूवर आधारितच आपण काय प्रश्नसंच घेतलेला आहे. ठिकाणी पीओक्यूवर चांगल्या प्रकारे कमांड पाहिजे, तोंड पाठच पाहिजे, इतर 4 ऑप्शनचा सुद्धा चांगल्या प्रकारे ऑप्शन अभ्यास तुमचा ठिकाणी पाहिजेच. पुणे जिल्ह्यातील जुन्नर येथील लेण्यामध्ये सातवाहन राजवंशातील महत्वाच्या व्यक्तीची नावे कोरली आहेत. कुठे पुणे जिल्ह्यातील जुन्नर येथे डॅडॅश लेण्यामध्ये सातवाहन राजवंशातील महत्वाच्या व्यक्तीची नाणे कोरले आहेत. कुठली नाणे लेणे आहेत तिथं? नाणेघाट या ठिकाणी लेण्यामध्ये सातवाहन राजवंशातील व्यक्तीची नावे कोरलेली आहेत. हे लक्षात घ्या. कुठले बेडसे येईल का? बेडसे कारले हे येणार नाही तिथे. नेक्स्ट या ठिकाणी दक्खनच्या सुलतानशाहीतील सर्वात लहान सुलतानशाही खालीलपैकी कोणती होती? सर्वात लहान कोणती सुलतानशाही होती? ठिकाणी गोवळकोंडा सुलतानशाही, बिदर सुलतानशाही, विजापूर आणि काय वराड या ठिकाणी. तर कुठली होती या ठिकाणी? बिदर सुलतानशाही तुमचं उत्तर या ठिकाणी आहे. सर्वात लहान सुलतानशाही हे होते. सातवाहन राजवटीतील सर्वात प्रसिद्ध राजा होता. डॅडॅश सातवाहन राजवटीतील सर्वात काय होता? सर्वात प्रसिद्ध असा काय राजा होता? काय? वशिष्ठीपुत्र, पुलुमयी, स्त्री सातकर्णी, यज्ञ स्त्री सातकर्णी आणि काय गौतमी पुत्र. सर्वात प्रसिद्ध असा राजा कुठला होता या ठिकाणी? तर गौतमी पुत्र हा होता या ठिकाणी. लक्षात घ्या. तुमचं उत्तर असेल 4 नंबर. नेक्स्ट या ठिकाणी डॅडॅशी यादव राजघराण्याची राजधानी होती. कुठली? यादव राजघराणे अत्यंत महत्वाचे घराणे आहे. ठिकाणी बघा कुठली होती? देवगिरी होती, जिंजी, नाशिक, विजापूर असे वेगवेगळे 4 ऑप्शन या ठिकाणी दिलेत. तर कोणता असणार आहे तुमचं? 1 नंबर जी देवगिरी या ठिकाणी तुमचं उत्तर असणार आहे. लक्षात घ्या. देवगिरी उत्तर तुमचं असेल या ठिकाणी. यादव घराण्याची राजधानी होती देवगिरी. लक्षात ठेवा. संभाजी महाराजांनंतर कोण मराठा साम्राज्याचे छत्रपती झाले होते? कोण झाले ते? धनाजी, संताजी, विठोजी आणि राजाराम. कोण झाले ते? राजाराम या ठिकाणी झालेले होते. यांचे संस्कृत मधील एक सर्वात महत्वाची हिने लेख लिहिलेला आहे, पुस्तक लिहिलेलं आहे. कोणत्या ठिकाणी? बुद्धभूषण. अत्यंत महत्वाचं आहे संभाजी महाराज या ठिकाणी. प्राचीन मध्ययुगीन असा मेळ घालून काय केला आपण? सर्व प्रश्न या ठिकाणी सरावासाठी घेतलेले आहेत, अत्यंत महत्वाचे आहेत. पुराणानुसार दक्षिण भारतात साम्राज्य निर्माण करणारा पहिला दख्खनी राजवंश कुठला होता? पहिला दख्खनी, पहिला, दुसरा अत्यंत महत्वाची जी काय तेच कंटेंट आपण ऍड केलाय. कोण असणार आहे ठिकाणी? पहिला दख्खनी राजवंश कोण होता? दक्षिण भारतात साम्राज्य निर्माण करणारा सातवाहन एक दिलाय, चालुक्य दिलाय, राष्ट्रकूट दिलाय, वाकाटक या ठिकाणी दिलेला वेगळे दिलेले आहे तुम्हाला. तर कोणचा असणार आहे? सातवाहन या ठिकाणी दक्षिण भारतात साम्राज्य निर्माण करणारा पहिला दख्खनी राजवंशी होता. लक्षात घ्या. उत्तर 1 नंबर तुमचं सातवाहन या ठिकाणी असेल. कोणत्या सम्राटाकडून यादवाचा पराभव झाला होता? राजाराम, संभाजी, अल्लाउद्दीन खिल्जी, आझाद शत्रू. कुठला झालता या सम्राट यादवाचा पराभव झाला? अल्लाउद्दीन खिल्जी याच्याकडून काय झालं? यादवांचा पराभव झाला होता. लक्षात घ्या. इसवी सनाच्या कोणत्या शतकात छत्रपती शिवाजी महाराज स्वतंत्र राज्य स्थापन केले होते? इसवी सनाच्या कोणत्या शतकात सांगते? कोणत्या शतक सुद्धा असं तुम्हाला विचारलं. डायरेक्ट तुम्ही पीओक्यू जाऊन चेक करा. पीओक्यू ऍज इट इज असे प्रश्नापैकी जे आपण जे घेतलेत तसेच सेम प्रश्न तुम्हाला विचारलेले आहेत. तुम्ही 17वे शतक या ठिकाणी आहे. त्यांचे किती? 17वे शतक. लक्षात घ्या. चालुक्य राजकर्ता पहिला पुलकेशी याने डॅडॅश पर्यंत राज्य केले होते. चालुक्य राजकर्ता जो होता पहिला पुलकेशी याने डॅडॅश पर्यंत राज्य केले होते. इसवी सन 609 ते 742, 543 ते 566, 566 ते 597 आणि 597 ते 609 पर्यंत असे वेगवेगळे दिलेत. पण त्यातला महत्वाचा कुठला कार्यकाळ आहे त्यांचा? पहिला पुलकेशीचा इसवी सन 543 ते 566 हा त्यांचा काही ठिकाणी चालुक्य राजकर्त्याचा पहिला पुलकेशी याच्यापर्यंत राज्य केले त्याने या कालावधीपर्यंत. नेक्स्ट खालीलपैकी कोण पहिला कीर्तिवर्मनचा भाऊ होता? कीर्तिवर्मनचा भाऊ होता सांगितले कोण? दुसरा कीर्तिवर्मन, दुसरा पुलकेशी, मंगलेश आणि काय पहिला विक्रमादित्य. कोण येईल तुमचा या ठिकाणी? कीर्तिवर्मनचा भाऊ कोण होता? मंगलेश येईल ठिकाणी या ठिकाणी येईल तुमचा. एक्झॅक्ट तुम्हाला या गोष्टी काय होते? तोंडपाठच माहित पाहिजे. त्यामुळे तोंडपाठांतर जास्तीत जास्त तुमच्या प्रकारे जुन्या प्रश्नाचा तुमच्या ठिकाणी पाहिजे सराव. लक्षात ठेवा. एक ट्रिक सांगतो या ठिकाणी.
की जर उत्तर समजा एखाद्या गोष्टीच माहित नसेल तर कधी पहिला दुसरा जवळचा कधी मारायचं नाही, लक्षात ठेवा. कारण उत्तर नेहमी काय करतात बघा, तुम्ही जुने क्वेश्चन पेपर बघा अनालिसिस करून, लांब ते उत्तर द्या, लांबच्या जागेला काय केलं त्यांनी उत्तरे दिलेले आहेत, तिसरा चौथा असंच ऑप्शन तुम्ही या ठिकाणी मारण्याचा प्रयत्न करा तुम्ही, जर माहित काहीच नसेल उत्तर तुम्हाला तर लक्षात. कारण ट्रिक न सुद्धा एखादं माहित असेल तर सोडवणे गरजेचं आहे. खालपैकी कोणत्या महान मराठा सेनापतीला विद्येपलीकडे मराठा साम्राज्य विस्तार करण्याचे श्रेय दिले जाते सांगले? कोणत्या महान मराठा सेनापतीला विद्येपलीकडे मराठा साम्राज्य विस्तार करण्याचे श्रेय दिले जाते? पहिले माधवराव, बाजीराव, अहिल्या होळकर आणि चिमाजी अप्पा आहेत. कोण या ठिकाणी आहेत? तर पहिले बाजीराव हे आहेत की मराठा सेनापतीला विद्येपलीकडे मराठा साम्राज्य विस्तार करण्याचे श्रेय दिले जाते, पहिला बाजीराव यांना. खालपैकी कोणती राजवट निजामशाही राजवट म्हणून ओळखली जाते? लक्षात. कोणती? वराडची, विजापूर, अहमदनगरची आणि गोवळकोंड्याची काही ठिकाणी सुलतानशाही असं वेगवेगळे नाव दिले. त्यात कुठला येईल तुमच्या ठिकाणी? अहमदनगरची सुलतानशाही आहे, ते कुठे येईल तुमच्या ठिकाणी? निजामशाहीची राजवट अशी ओळखली जाते. डॅडाशा या मराठा राज्यकर्त्याच्या कारकिर्दीत सिंधुदुर्ग किल्ला बांधला गेला. सिंधुदुर्ग किल्ला कोणत्या मराठा राजकर्त्या कारकिर्दीत बांधला गेला? तर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कारकिर्दीत तो बांधला गेला. इतर शहाजीराजे हे यांच्या बाजीराव पेशवे हे कसे निरंतरक आहेत. तुम्ही इतिहास वाचला असेल तर ते लक्षात व्यवस्थित येईल तुमच्या लगे. सातवर्ण राजवटीच्या काळात पुढीलपैकी कोणत्या लेणी खोदल्या गेल्या? कोणत्या लेणी खोदल्या गेल्या? कोणत्या? गारापुरी सांगितले त्या ठिकाणी, बेडसे, वेरूळ, कार्ले या ठिकाणी सांगली. सातवर्ण राजवटीच्या काळात कुठल्या लेणी खोदल्या गेल्या? त्या ठिकाणी कार्ले लेणी या ठिकाणी खोदल्या गेल्या. या ठिकाणी लक्षात घ्या, कार्ले लेणी अत्यंत महत्वाच्या आहेत सातवर्ण राजवटीच्या काळात. नेक्स्ट या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या शासन काळात राज्य व्यवहार कोश या नावाने ओळखला जाणारा शब्दाशी संस्कृत पर्याय दाखवणारा शब्दकोश कोणता आहे? ओळखा सांगितलं. शब्द कुठला? पर्शियन या ठिकाणी होता. कुठला? पर्शियन हा शब्दकोश या ठिकाणी होता. राज्य व्यवहार कोश या नावाने ओळखला जाणारा पर्शियन शब्द होता. खालपैकी कोणत्या व्यक्तीने बुद्धभूषण या ग्रंथाची रचना केली? कोणी केलेली आहे? ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांनी केली. ते कशामध्ये केलेले आहे? संस्कृत मध्ये केलेले, लक्षात घ्या. कशामध्ये? संस्कृत मध्ये केलेले आहे, लक्षात ठेवा. नेक्स्ट मराठवाड्यातील जांब काय येथील असलेल्या रामदास स्वामी यांचे खालीलपैकी कोणते साहित्य आहे ठिकाणी विचारले. कधी कधी जोड्या लावायचा तुम्ही बघा, टी जे काय पेपर आहे त्याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता की छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म आणि नंतर रामदास स्वामी यांचा जन्म क्वेश्चन मार्क केलेला आहे. रामदास स्वामी यांचा जन्मदिवस होता, किती वेळा तर क्वेश्चन आलेले आहेत. तर कुठलाही रामदास स्वामीचा प्रश्न इथे तयार होईल की त्यांचा जन्म कुठे आहे? का जांब या ठिकाणी मराठवाड्यात झालेला आहे, हे सुद्धा लक्षात ठेवा. आणि त्यांच्यात खालीपैकी कोणती साहित्य, इतर माहिती सुद्धा त्यांची घेण्याची गरज आहे, त्यासाठी आपण क्वेश्चन ऍड केलेला आहे. कुठला आहे त्यांच्या ठिकाणी? रामदास स्वामी यांचा दासबोधे हे त्यांचा साहित्य आहे, लक्षात ठेवा. मुघलांनी निजामशाहीच्या राज्याची राजधानी असलेल्या अहमदनगर इसवी सन मध्ये आक्रमण केले होते. कधी केले होते? 1595 साली. या ठिकाणी आपण जे बघितलं निजामाची राजधानी कुठे होती, ते राजधानी म्हणजे कुठे होती त्यांची निजामशाही कुठे होती? अहमदनगर या ठिकाणी. पण ते कार्यकाळ कधी, आक्रमण कधी केले होते? 1595 साली आक्रमण त्यांनी त्या ठिकाणी केलं होतं, लक्षात. खालीपैकी कोणत्या सातवाहन राजांनी, काय म्हणते, सातवाहन राजांनी गाथा सप्तशती प्रसिद्ध काव्यरचना केली होती, लक्षात घ्या. खाली तुम्हाला बऱ्याच वेळा सुद्धा असे टीईटी मध्ये विचारले की कोणत्या व्यक्तीचे काव्य रचना आहेत, कोण काव्य संबंध, कोण लेखनाच्या संदर्भात आहेत, असे सुद्धा वेगवेगळे तुम्हाला या ठिकाणी काय केले त्यांनी विचारलेत. राजे जुने जे काय प्राचीन मधले राजे आहेत त्यांच्या संदर्भात सुद्धा विचारलेले आहेत त्याच क्वेश्चन. त्याच बेसवर आपण काय केलं आहे, ऑनलाईन सुद्धा तुम्हाला विचारतील क्वेश्चन. कोणाचा तुमचा हाल हा राजा या ठिकाणी तुमचा असेल, काय सिमो, कान्हा, शिवसती हे वेगवेगळे दिले त्यांनी. खालीपैकी कोणत्या सातवाहन राजांनी काय केले? गाथा सप्तशती ही प्रसिद्ध काव्यरचना केली. कुठली? हाल या राजांनी काय केलेली आहे, लक्षात. गाथा सप्तशती. नेक्स्ट खालीपैकी कोणता किल्ला शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या स्वराज्याची पहिली राजधानी सांगा? पहिला कुठला केला होता? स्वराज्याची राजधानी असं म्हटलं जातं. कुठला किल्ला स्थापन केला? राजगड या ठिकाणी आहे. आणि पहिला किल्ला कुठला जिंकला होता? तोरणा किल्ला या ठिकाणी काय किल्ला जिंकला होता, लक्षात. कुठला? तोरणा जिल्हा होता. तोरणा किल्ला पहिला जिंकला होता, म्हणजे स्वराज्याचं तोरण बांधलं होतं सुद्धा म्हटलं जातं, लक्षात. याच्या खाली कोणते पुस्तक आहे? संस्कृत भगवद्गीताचा अर्थ स्पष्ट करते. भगवद्गीता कोणत्या? भावार्थ दीपिका. बुद्धभूषण कोणाच्या या ठिकाणी बघायला? छत्रपती संभाजी महाराज यांचा आहे. संस्कृत मधला दासबोध कोणता? रामदास स्वामी यांचा आहे, महत्वाचा आहे. खालीपैकी कोण वाकाटक राजवंशाचा संस्थापक होता? वाकाटक राजवंशाचा संस्थापक कोण होतं? विद्याशक्ती, शिवशक्ती दिले, कान्हा दिले या ठिकाणी. आणि नेक्स्ट कुठलंच होतं? प्रवरसेन पहिले या ठिकाणी दिलेलं आहे, या ठिकाणी लक्षात घ्या. किती येईल तुमच्या या ठिकाणी?
विद्याशक्ती काय येईल? विद्याशक्ती हे तुमच्या ठिकाणी उत्तर असेल. वाकाटक राजवंशाचे हे कोण होते? विद्याशक्ती संस्थापक होते, लक्षात घ्या. नेक्स्ट छत्रपती शिवाजी महाराज गागा भट्ट या विद्वान पंडिताकडून कोणत्या वर्षी रायगडावर आपल्या राज्याभिषेक काय त्यांनी करून घेतला होता? कोणत्या वर्षी रायगडावर राज्याभिषेक करून घेतला होता? ठिकाणी 1674 साली या ठिकाणी राज्याभिषेक त्यांनी करून घेतला होता. याच्यावर सुद्धा प्रश्न आलेत बऱ्याच वेळा. नवजी माळी हे डॅडॅश यांचे शिष्य होते. कोणाचे होते? ठिकाणी संत तुकाराम महाराज यांचे शिष्य होते, लक्षात. वाकाटक राजवंशाच्या प्रवरसेन दुसरा याने डॅडीची रचना केली होती. कशाची केली होती? वाकाटक राजवंशाचा प्रवरसेन दुसरा याने काय केली? सेतुबंध म्हणजे मेघदूत दिले, रघुवंश दिले, सेतुबंध दिले, गाथा सप्तशती असे वेगवेगळे दिले. गाथा सप्तशती आताच आपण काही ठिकाणी पाहिलं होतं, हालराजाने केलेली. सेतुबंध कोणी केले? वाकाटक राजवंशाचा प्रवरसेन दुसरा याने याची काही रचना सेतुबंधची केली होती. नेक्स्ट बघा या ठिकाणी महाराष्ट्रातील राष्ट्रकूट घराण्याच्या महाराष्ट्रातील जी काय राष्ट्रकूट घराणा आहे च्या काळात राष्ट्रकूट सत्ता कनोज पासून रामेश्वर पर्यंत पसरलेली होती. नंतर कुठले? तेव्हा दंतीदुर्ग येईल उत्तर ऑप्शन दिले त्यांनी. अमुक वर्षा दुसरा, कृष्ण दुसरा, गोविंद तिसरा या ठिकाणी दिले. महाराष्ट्रातील राष्ट्रकूट घराण्याच्या डॅड्याच्या काळात राष्ट्रकूट सत्ता कनोज पासून कुठे होती? रामेश्वर पर्यंत होती. म्हणजे कुठल्या ठिकाणी? गोविंद तिसरा च्या काळात राष्ट्रकूटाच्या घराण्याची कनोज पासून रामेश्वर पर्यंत सत्ता पसरलेली होती. या ठिकाणी बघा नाणेघाटास डॅड्याच्या राजवंशाच्या काळात नाणेघाट किंवा नानाघाट असे म्हटले जात असे. कुठल्या काळात होतं? चालुक्यालय, राष्ट्रकूट आलय, वाकाटक दिले. या ठिकाणी कुठलं होतं? सातवाहन. ठिकाणी आपण मागे क्वेश्चन याच्यावरती पाहिलेला आहे. कुठला? सातवाहन ठिकाणी तुमचं राजवंश घराणे नाणेघाट असे म्हटले जात होते. खालपैकी कोणत्या मराठी संतांनी भावार्थ दीपिका लिहिलेले कोणते लिहिले? संत ज्ञानेश्वरांनी या ठिकाणी भावार्थ दीपिका हे लिहिलेले आहे, लक्षात घ्या. सातवाहन वंशाचे संस्थापक खालीपैकी कोण आहेत? सातवाहन संस्थाचे संस्थापक कोण आहेत? संस्थापक विचारले. शिवशक्ती, सातकर्णी पहिले, सिमोक आलं, कान्हा आलं. कोण होतं? सातवंशाचे संस्थापक महत्वाचे आहेत. कोण आहे? सिमोक हे संस्थापक आहेत, लक्षात. हे बेसिक बुक मध्ये जे आहे ना, तुम्हाला याचा काय सारांश या ठिकाणी 11वी पुस्तक जे आहे, 11वी सुद्धा इतिहास पुस्तक, त्याच्यामध्ये सुद्धा पहिले दोन पहिल्या चॅप्टर मध्ये तुम्हाला पूर्णतः हे प्राचीन आणि मध्ययुगीनचा इतिहास तुम्हाला बऱ्यापैकी सापडून जाईल. त्या ठिकाणी सापडलं तर वाचून घ्या पुस्तक ते 11वी इतिहास. खालीपैकी कोणते सातवाहन राज्याच्या राजधानीची प्राचीन नाव होते? कुठले होते? प्रतिष्ठान. कुठली? प्रतिष्ठान असे काही ठिकाणी सातवाहन राज्याच्या राजधानीचे प्राचीन नाव होते, प्रतिष्ठान. नेक्स्ट बघा. तर या ठिकाणी आपण पूर्णतः मला वाटतं 30 क्वेश्चन जे आपल्या मत अत्यंत महत्वाचे त्या ठिकाणी आपण पूर्णतः पीओक्यू बेस या ठिकाणी घेतलेला आहे की जुन्या प्रश्नावर आधारितच घेतलंय की हे सरावासाठी तुम्हाला अत्यंत टीटी येणाऱ्या एक्झामसाठी 100% तुम्हाला युजफुल हे ठरेल. तर अशा प्रकारचे अजून सुद्धा आपण काय करणार आहोत? प्रॅक्टिस सराव प्रश्न संच आपण चॅनलला अपलोड करणारच आहोत त्या ठिकाणी. त्यामुळे व्हिडिओ आवडल्यास असे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून नोटिफिकेशन तुम्हाला याची मिळत राहतील. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा. थँक्यू.